मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो फार दिवसानंतर ऑनलाईन येत आहे. खूप दिवसांनी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे. याचे कारणही वेगळे आहेत. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या परीक्षा सुरू होत्या, त्याचे सुपरविजन होते, परीक्षेचे पेपर चेकिंग होते, मार्क्स एंट्री, त्याच्यानंतर NSS कॅम्प डेज आणि माझं स्वतःचं सुद्धा PhD चालू आहे. त्याचं डाटा कलेक्शनचं काम जोरात सुरू आहे. त्याच्यामुळे वेळ कमी मिळतोय आणि म्हणूनच व्हिडिओ जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरात लवकर जे आहेत ते येत नाहीत. परंतु याच्यानंतर जे आहे ते व्हिडिओ मी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. विद्यार्थ्यांचे फार फोन येत होते की सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संदर्भात डिटेल असा व्हिडिओ तयार करा जेणेकरून आम्हाला मार्गदर्शन मिळेल. मित्रांनो फायनली 18 तारखेला मी एक व्हिडिओ दुपारी तयार केला, परंतु कॉलेजच्या कामामुळे ॲन्युअल कल्चरल प्रोग्राममुळे तो अपलोड करायचा राहून गेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी विद्यापीठाने पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं आणि त्या सर्क्युलरनुसार तुमचं टाइम टेबल जे आहे ते सुद्धा इंटरव्ह्यूचं पब्लिश केलेलं आहे. तर मित्रांनो डिटेल असा व्हिडिओ जो आहे तो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डेट ज्या होत्या इम्पॉर्टंट डेट्स त्या आपण थोडक्यात हायलाईट करण्याचा प्रयत्न करूया. जुलै 2024 पासून आपण ऑनलाईन पेट परीक्षेचे फॉर्म जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते भरले होते. त्याच्यानंतर विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीनेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले होते. ओके. त्याच्यानंतर त्यांची पुढची स्टेप होती कंप्लायन्सेस ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही कमी असेल, कमतरता असेल तर त्याच्यामध्ये ते क्वेरी पूर्ण करण्याची त्यांनी संधी दिली होती. त्याच्यानंतर विद्यापीठाने जी लिस्ट आहे प्रोव्हिजनल लिस्ट जी आहे ती लिस्ट पब्लिश केली. त्याच्यानंतर एक्झाम्प्टेड जे विद्यार्थी आहेत त्या लोकांची लिस्ट पब्लिश केली. नंतर नॉट एलिजिबल फॉर पेट एक्झाम अशी सुद्धा लिस्ट त्यांनी पब्लिश केली. आणि ह्या सर्व लिस्ट पब्लिश केल्यानंतर दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यापीठाने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली होती. आता बघा परीक्षा झाली, त्याच्यानंतर त्याचा निकाल सुद्धा जो आहे तो निकाल सुद्धा त्यांनी डिक्लेअर केला. आता निकाल डिक्लेअर केल्यानंतर ग्रीव्हन्सेस जे आहे, कोणाला काही आपल्या निकालाच्या संदर्भात प्रॉब्लेम असेल किंवा शंका असेल तर ती शंका दूर करण्यासाठी ग्रीव्हन्सेस सुद्धा त्यांनी ओपन त्याचे केले होते. त्याला एक ठराविक अशी मुदत दिली होती. त्याच्यानंतर पेट क्वालिफाय झालेले विद्यार्थ्यांची लिस्ट पब्लिश केली. आणि आता पुढे RRC कधी असा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांच्या मनात सातत्याने येत होता. आता बघा ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 4 महिने झाले तरी पुढे काहीच होत नव्हतं असा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न होता. फायनली 18 जानेवारी 2025 रोजी विद्यापीठाने संध्याकाळी एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये RRCचं जे काही टाइम टेबल आहे, शेड्यूल जे आहे ते शेड्यूल पब्लिश केलं. मित्रांनो RRC म्हणजे काय तर रिसर्च रिकॉग्निशन कमिटी, ज्या समोर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं असतं किंवा इंटरव्ह्यू द्यायचा असतो आणि त्यामधून तुमचं जे काही ॲडमिशन आहे ती ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती होत असते. आता बघा जे टाइम टेबल आलेलं आहे ते तुमच्या वेबसाईटवर त्यांनी ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो पेपरला एक बातमी आली होती. त्या बातमीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्ये इंटरव्ह्यू जे आहेत RRCचे ते सुरू होणार आहे. परंतु सर्क्युलर जे आलं कालचं 18 तारखेचं त्या सर्क्युलरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 4 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान तुमचे RRC इंटरव्ह्यू जे आहेत ते कंडक्ट केले जाणार आहे. त्याचं डिटेल शेड्यूल वेबसाईटला त्यांनी पब्लिश केलेलं आहे. आता बघा जे मार्क्स तुम्हाला मिळालेले आहे पेट एक्झाममध्ये ते मार्क्स 70% कन्वर्ट केले जाणार आहेत. म्हणजे एखाद्याला समजा 100 पैकी 100 मार्क मिळाले तर त्या विद्यार्थ्याला 70 मार्क मिळाले असं गृहीत धरलं जाईल. आणि उरलेले जे 30 मार्क आहे ते इंटरव्ह्यू याच्यासाठी तुम्हाला दिले जाणार आहे. आता एक एक स्टेप आपण बघूया. त्याच्यानंतर PhD साठी काय झालंय, म्हणजे पोझिशन कशी झालेली आहे तर विद्यार्थी झालेत खूप जास्त आणि गाईड किंवा संशोधन केंद्र झाले खूप कमी. याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळणार आहे. कोणाचा नंबर लागतो हे इंटरव्ह्यूच्या बेसवरच तुम्हाला कळेल. आता न्यूजपेपरमध्ये जी बातमी आली या बातमीनुसार त्यांनी सांगितलेलं आहे की इंटरव्ह्यूसाठी पेट एक्झाम क्वालिफाय झालेले विद्यार्थी फक्त 1608
1608 आणि एक्झाम्प्टेड विद्यार्थी जे आहे ते 1808 म्हणजे पेट परीक्षेपेक्षा एक्झाम्प्टेड विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मग प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी पेट परीक्षेला बसले होते, जे क्वालिफाय झालेले नाही, त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन तर होणार नाहीच आहे, परंतु एक्झाम्प्टेड विद्यार्थीच याच्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे स्पर्धा ही खूपच जास्त असणार आहे. आता इंटरव्ह्यूसाठी RRC इंटरव्ह्यूसाठी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला सोबत काय काय न्यायचं आहे ते आपण थोडक्यात बघूया. तर बघा, जी वेळ तुम्हाला दिलेली आहे इंटरव्ह्यूची त्याच्या अर्धा तास तुम्हाला आधी त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे, उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते व्यवस्थित होऊ शकेल. आता कमिटी समोर जात असताना तुमच्याकडे तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर नेट सेट असेल तर ते, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जर तुमचं काही पब्लिकेशन असेल, एखादं आर्टिकल, एखादं बुक किंवा अजून इतर काही असेल पब्लिकेशनमध्ये, तर ते पब्लिकेशनची कॉपीसुद्धा तुम्हाला सोबत न्यायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रपोजलची म्हणजे रिसर्च प्रपोजलची तुम्हाला हार्ड कॉपीसुद्धा सोबत ठेवायची आहे आणि तुम्हाला तुमचं प्रेझेंटेशनसुद्धा सोबत ठेवायचं आहे, जेणेकरून जर तुम्हाला प्रेझेंटेशन मागितलं तर ते तुम्हाला प्रेझेंटेशन देता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कॅरी करायच्या आहे. मित्रांनो, हे जे मटेरियल जे आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावर काल दुपारीच व्हिडिओ तयार केला होता, परंतु कॉलेजचा कल्चरल कार्यक्रम असल्यामुळे मला तिकडे जावं लागलं आणि व्हिडिओ अपलोड करायचा राहून गेला. आणि संध्याकाळी विद्यापीठाने जेव्हा सर्क्युलर अपलोड केलं तर त्या सर्क्युलरमध्ये सुद्धा ह्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. ओके. काल दुपारी जर व्हिडिओ पब्लिश झाला असता तर तुम्हाला सर्क्युलर येण्याच्या आधीच ही माहिती मिळाली असते, पण ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, RRC जी कमिटी आहे, रिसर्च रिकॉग्निशन कमिटी, या कमिटीमध्ये कोण आणि किती लोक असणार आहेत ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, इंटरव्ह्यू जे आहेत हे विद्यापीठाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये आयोजित केलेले आहेत. फॅकल्टी वाईज आणि सब्जेक्ट वाईज हे इंटरव्ह्यू असणार आहेत. आता याच्यामध्ये प्रकुलगुरू जे आहे ते पदसिद्ध अध्यक्ष याच्यामध्ये असणार आहेत, म्हणजे चेअरमन. ओके. त्याच्यानंतर डीन जे आहेत, फॅकल्टीचे डीन, आर्ट्स, कॉमर्स किंवा इंटरडिसिप्लिनरी, तर याचे जे डीन आहेत ते डीनसुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर चेअरमन ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज, अभ्यास मंडळाचे जे चेअरमन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर इंटरनल सब्जेक्ट एक्सपर्ट, विद्यापीठाच्या अंतर्गत इंटरनल एक्सपर्ट जो आहे, सब्जेक्ट एक्सपर्ट जो आहे तोही असणार आहे. आणि एक्सटर्नल सब्जेक्ट एक्सपर्ट, तर एक्सटर्नल सब्जेक्ट एक्सपर्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे टोटल 5 ते 6 लोकांची ही कमिटी असणार आहे. परंतु त्यांचं कोरम जे आहे ते 3 किंवा 4 लोक जरी असतील तरी इंटरव्ह्यू तुमचे कंडक्ट केले जाणार आहे. पण मॅक्झिमम 5 ते 6 लोक तुमच्या इंटरव्ह्यूला असणार आहे. त्याच्यामुळं त्या पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे. आता बघा, तुम्हाला जे मार्क्स मिळाले आहेत ते 70% कन्वर्ट केले जातील. उरलेले जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी. मग आता इंटरव्ह्यूसाठी काय मेथड किंवा कुठे कुठे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन करण्याची क्षमता किती आहे हे चेक केलं जाईल. मग वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील आणि त्या प्रश्नांमधून तुमचा कॉन्फिडन्स, तुमची क्षमता काय आहे ते बघण्याचा प्रयत्न केला जाईल. याला आहेत 15 मार्क. त्याच्यानंतर तुमच्या संशोधनामध्ये नवीन काही ॲड होणार आहे का किंवा समाजामध्ये ॲडिशनल काही गोष्ट तुमच्या संशोधनातून मिळणार आहे का, नवीन नॉलेज, नवीन संकल्पना किंवा संज्ञा तयार होणार आहे का, किंवा समाजाला याचा काय उपयोग होणार आहे, याच्या संदर्भात तुम्हाला 10 मार्क विद्यापीठाने दिलेले आहेत. वरचे 15 आणि हे 10, 25 मार्क झाले. आणि तुमच्या संशोधनाचा आउटकम काय आहे, संशोधनाचा परिणाम काय आहे, तर याच्यासाठी तुम्हाला 5 मार्क, असं 30 मार्कांचं हे सर्व कॅल्क्युलेशन विद्यापीठाने सांगितलेलं आहे. ओके. आता इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्याचा जो काही रिपोर्ट आहे, RRC कमिटी काय करणार आहे, विद्यापीठाला 1 आठवड्याच्या आत ती पाठवणार आहे. विद्यापीठाचा रिपोर्ट आल्यानंतर, म्हणजे विद्यापीठाचा रिटन रिपोर्ट आल्यानंतर RRC कमिटीकडे किंवा त्या सेंटरकडे, तर
ॲडमिशन प्रोसेस जी आहे ही 15 दिवसाच्या आत होणार आहे. RRC कमिटीने जे काही सिलेक्ट केलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची लिस्ट आणि गाईडची लिस्ट अशी एकत्रित पब्लिश केली जाणार आहे त्यांच्या वेबसाईटला. ओके. त्याच्यानंतर यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी जी आहे ती कट टू कट पॉईंट टू पॉईंट काय केलं जाणार आहे, फॉलो केली जाणार आहे. त्याच्यामुळे जे रिझर्वेशन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना व्यवस्थित न्याय या ठिकाणी मिळणार आहे. एखादा विद्यार्थी समजा महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल आणि तो कॅटेगरीमध्ये असेल, परंतु तो आउट ऑफ महाराष्ट्र असल्यामुळे त्याला ॲज अ ओपन कॅटेगरी म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याच्यामुळे ती एक काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे की आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये त्याचं ॲडमिशन होणार आहे. आता याच्यामध्ये बघा रिझर्वेशन जे आहे कुठलं की प्रेफरन्स जो आहे तो कोणाला दिला जाणार आहे ॲडमिशनमध्ये. तर याच्यामध्ये विद्यापीठाने क्लिअर कट सांगितलेलं आहे की फक्त 10% ॲडमिशन हे आउट ऑफ युनिव्हर्सिटी म्हणजे अदर युनिव्हर्सिटीचे असणार आहे. मग तुम्ही पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत तुमचं शिक्षण झालं असेल किंवा जळगाव विद्यापीठाच्या अंतर्गत झालं असेल किंवा मुंबई विद्यापीठ, जळगाव विद्यापीठ किंवा कोल्हापूर विद्यापीठ अशा वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अंतर्गत तुमचं शिक्षण झालं असेल तर असे फक्त 10% विद्यार्थीच भरले जातील आणि उरलेले जे आहे ते होम युनिव्हर्सिटी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेजमधून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या जागा या 90% असणार आहे. म्हणजे मॅक्झिमम प्रेफरन्स जो आहे तो होम युनिव्हर्सिटीला त्यांनी दिलेला आहे. आता मित्रांनो बघा RRC मध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची जी आहे प्रोव्हिजनल लिस्ट पब्लिश होईल आणि त्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल ॲडमिशन मिळेल. ओके. प्रोव्हिजनल ॲडमिशन मिळाल्यानंतर जेव्हा RRC कमिटीकडून तुमचा सब्जेक्ट, तुमचा टायटल अप्रूव्ड होईल किंवा तुमचा टॉपिक अप्रूव्ड होईल, त्याच्यानंतर विद्यार्थी आणि गाईडचं पुन्हा एकदा लिस्टमध्ये नाव येईल. ते नाव पब्लिश केलं जाईल, प्रसिद्ध केलं जाईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी प्री PhD कोर्सवर कंप्लीट करेल अशा वेळी विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, प्रॉपर ॲडमिशन किंवा कन्फर्म ॲडमिशन जे आहे ते होणार आहे. तर मित्रांनो ह्या पद्धतीने सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहे त्या विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या आहे. कालच्या सर्क्युलरमध्ये खूप छोटी हे जे आहे म्हणजे सर्क्युलर फार छोटा आहे, एक 6-7च पॉईंट आहेत, पण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेल अशी माहिती देत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने रिसर्च प्रपोजल तयार करायचं आहे. आता रिसर्च प्रपोजल कसं तयार करायचं, काय काय पॉईंट त्याच्यामध्ये असले पाहिजे, PPT काय काय असली पाहिजे, कुठले पॉईंट्स त्याच्यामध्ये असले पाहिजे, याच्याशी संबंधित सविस्तर अशी माहिती उद्या किंवा परवा या 2 दिवसामध्ये मी तुम्हाला देतो. डेमोच्या माध्यमातून आपण रिसर्च प्रपोजल कसं बनवायचं यावर व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो सध्यापुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.